नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। तळोदा पालिकेत सत्ताधाऱ्यांची सरशी। उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शीतल पाडवी विजयी। भाजप सेना युतीचे हितेंद्र क्षत्रिय आणि राष्ट्रवादीचे गिरधर सागर स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध। केवळ 1 मताच्या फरकाने उपनगराध्यक्षपदाचा निकाल। युतीमुळे विरोधकांचे संख्याबळ 10 वर। नमस्कार, तळोदा नगरपालिकेत आज दिनांक 13 रोजी उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक निवडीच्या निमित्तानं प्रचंड राजकीय खळबळ पाहायला मिळाली। अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट शीतल लक्ष्मण पाडवी यांनी केवळ 1 मताच्या फरकाने विजय मिळवत उपनगराध्यक्ष पद काबीज केले। दुसरीकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजप सेना युतीचे हितेंद्र क्षत्रिय आणि राष्ट्रवादीचे गिरधर सागर यांची बिनविरोध निवड झाली आहे। उपनगराध्यक्ष पदासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून शीतल पाडवी आणि विरोधी भाजप शिवसेना युतीकडून मोनिका सूरजमाळी यांच्यात थेट लढत झाली। हात उंचावून झालेल्या मतदान प्रक्रियेत शीतल पाडवी यांना 11 मते मिळाली तर मोनिका माळी यांना 10 मते पडली। अवघ्या 1 मताच्या फरकाने पाडवी यांनी विजय मिळवला, ज्यामुळे सत्ताधारी गटात उत्साहाचे वातावरण आहे। स्वीकृत नगरसेवक पदासाठी युतीकडून शिवसेना शिंदे गटाचे हितेंद्र क्षत्रिय यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरुवातीला प्रभाकर उगले, गिरधर सागर आणि अभिजित कलाल अशा तिघांनी अर्ज भरले होते। मात्र पक्षीय समन्वयानंतर उगले आणि कलाल यांनी माघार घेतल्याने गिरधर सागर यांची बिनविरोध निवड झाली। या निवडीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांची झालेली युती। शिवसेनेचे 6 आणि भाजपचे 4 असे एकूण 10 नगरसेवक आता एकत्र आले आहेत। या नवीन समीकरणामुळे पालिकेतील विरोधी गट अधिक भक्कम झाला असून आगामी काळात समित्यांच्या निवडीत आणि पालिकेच्या कामकाजात या युतीचा मोठा वरचष्मा राहणार असल्याचे चिन्हे आहेत। आता आमच्याकडे 10 नगरसेवकांचे भक्कम पाठबळ आहे। शहराच्या प्रलंबित विकास कामांसाठी आणि पालिकेतील चुकीच्या निर्णयांविरुद्ध भाजप शिवसेना युती आता अधिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरेल, असे अनुप उदासी व अजय परदेशी, गटनेते भाजप सेना युती यांनी सांगितले आहे। शहर विकासासाठी आम्ही विरोधी गटालाही विश्वासात घेऊ। उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदे दरवर्षी फिरती ठेवून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी देण्याचे आमचे धोरण राहील, असे लोकनियुक्त नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांनी सांगितले। ही संपूर्ण निवड प्रक्रिया पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। त्यांना मुख्याधिकारी विक्रम जगदाळे आणि कार्यालय अधीक्षक कमलेश काळे यांनी सहकार्य केले। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी उल्हास मगरे, तळोदा। एवढं आम्ही आनंदाने काम करत होतो की काही आमच्या टीमला काही त्रास आणि आम्ही विरोधी पक्षालाही काही त्रास न देता आनंदाने काम करत होतो। काम करताना 3 वर्ष प्रशासक असल्यामुळे थोडा आता आम्हाला त्रास होत आहे आणि आम्हाला जनतेने खूप साथ दिली। मला तर जनतेचा खूप अभिमान आहे, एवढा अभिमान आहे तर असं कुठे जिल्ह्यामध्ये ह्याची जनता मिळणार नाही आपली तळोदा शहरासाठी। आदरणीय आमदार चंद्रकांतजी रघुवंशी साहेब, अक्कलकोट अकराणी मतदारसंघाचे आमदार आदरणीय आमशादादा पाडवी साहेब, तळोदा शहादा मतदारसंघाचे आमदार कार्यसम्राट आदरणीय राजेशदादा पाडवी साहेब, जळगावचे आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय विजूदादा पराडके, आदरणीय जिल्हाध्यक्ष आमचे रामबाबू, जिल्हाध्यक्ष गणेशदादा पराडके, आदरणीय आमचे गट नेते अनुप भैया उदासी, शहर प्रमुख जितूभाऊ दुबे, आमचे युवक उपप्रमुख जिल्हा लोकसभा उपप्रमुख आदरणीय संदीप भैया परदेशी, तसेच आमचे सर्व सहकारी। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।